मंडळ संघर्ष यात्रा 1 तारखेपासून आम्ही 1 ऑगस्टपासून चौंडी अहिल्यादेवीचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणावरून आम्ही सुरू करू आणि मंडळ संघ जो आहे औरंगाबादला ना जालन्यामध्ये मंडळ संघ जालन्यामध्ये आहे त्या ठिकाणी ही संघर्ष यात्रा जी आहे ती समारोप होईल. त्या ठिकाणी लाखोंचा त्या ठिकाणी मेळावा त्या ठिकाणी घेतला जाईल. महाराष्ट्रातले सगळे नेते जे आहेत ओबीसीचे त्या मेळाव्याला त्या ठिकाणी असतात. येणारं अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये काही मागण्या ठेवणार का? आता 21 अधिवेशन आहे, कुठल्याच अधिवेशनात आम्हाला न्याय मिळालेला नाही. आता जेवढी अधिवेशनं झाली एकाही अधिवेशनामध्ये ओबीसीच्या बाजूचा एकही निर्णय झालेला नाही. गेल्या अधिवेशनात तुम्ही बजेट आलं, बजेटमध्ये ओबीसीला काय मिळालं? शून्य मिळालं. तर अशा प्रकारे बजेटमधून किंवा अधिवेशनामधून आम्हाला काय न्याय मिळेल? तिथं आहेत आमचे आमदार आहेत, 70-80 आमदार आहेत ओबीसीचे, पण शेवटी ते ओबीसीची बाजू जी आहे ते ओबीसीची बाजू लावून करण्यास सक्षम नाही आहे. असे पक्षाचे गुलाम आहेत, त्यामुळे ते आपली बाजू त्या ठिकाणी लावून धरणार नाही आहेत. त्यामुळे आम्ही आता त्यांच्यावर अपेक्षा सुद्धा सोडून दिलेली. मुख्यमंत्री म्हणतात की आमचा जो भाजपचा वोटर केडर आहे तो ओबीसी आहे. मुख्यमंत्री म्हणतात की आपला जो कॅडर आहे मतदार आहे भाजपचा तो खास करून ओबीसी आहे. ओबीसी खूप मोठा मतदार आहे. यासोबतच मंत्रिमंडळामध्ये जसं तुम्ही म्हणाले आमदार आहात, मंत्री आहेत, पण ते साथ देत नाही आहेत किंवा ओबीसी बाबत बोलत नाही आहेत. ओबीसी बाबतचे जे आंदोलन झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं कारण होतं फुटीरतावादी. कारण ओबीसी आंदोलन एकदा सुरू झालं की मग इतर छोटे मोठे ज्या संस्था आहेत किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या संघटना त्यांच्याकडनं आंदोलने केली जातात आणि कुठेतरी त्या आंदोलनाला वेगळ्या दिशा दिल्या जातात. त्यामुळे हे आता होणार नाही. यासाठी काय नेमकं करण्यात आलेलं आहे किंवा यासाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत का? कसं आहे की या सरकारनं वारंवार सांगितलेलं आहे की या सरकारचा डीएनए जो आहे तो ओबीसी. आम्हाला चांगलं वाटत आहे बाबा आपल्या डीएनएचं सरकार आलेलं आहे. पण या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये तर जवळजवळ 90% जागा ज्या आपल्या ज्या ओबीसीच्या गरीब कार्यकर्त्यांच्या जागा होत्या त्या दिवसा डोळ्या लाटल्या गेल्या आणि त्याविषयी सरकारनं भर सुद्धा काढलेला नाही. त्यामुळे आता आम्हाला शंका निर्माण झालेली आहे की सरकारचं खरं डीएनए ओबीसी आहे आणि कुणाचं आहे. त्यामुळे आता जे काय होईल ते आता रस्त्यावरच होईल. आता रस्त्यावरच्या लढ्यापासून आम्ही सुरू करत आहोत. आम्ही निघू किंवा मरू. जरांगे पाटील त्यांचे आंदोलन केलं आणि त्यातून म्हणजे कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी नाही आहे का? घुसखोरी आहे. किंवा मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झालेले आहेत. लाखांचे मोर्चे निघालेले आहेत. त्या 58 मोर्चे निघाले. त्या मोर्चांची मागणी काय होती? त्या मोर्चांची मागणी अशी होती की आम्हाला कुणाच्याही ताटातलं घ्यायचं नाही, कुणाच्या आरक्षण धक्का न लावता आम्हाला मराठा म्हणून 50% वरचं आरक्षण पाहिजे. ही मागणी लाखोंच्या मोर्चाची होती. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाची होती आणि त्याला आम्ही पाठिंबा दिला. मी स्वतः भाषण केलेलं आहे की ही योग्य मागणी आहे, यांना न्याय मिळाला पाहिजे. पण जरांगे पाटील आल्यानंतर काय झालं? मागणी बदलली. प्रत्येक आंदोलनाची मागणी बदलत गेली आणि ती आता येऊन ठेपलेली आहे की आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे, कुणब्याचंच आरक्षण पाहिजे, आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला एससीबीसी नको, आम्हाला जनरल नको, आम्हाला 4 घेतात आरक्षण. आता या देशातला हा मराठा समाज हा असा एकमेव समाज आहे की या राज्यामध्ये 4 आरक्षण घेत आहे. या ठिकाणी आता कुणब्यांचे घेतलेले, ईडब्ल्यूएस घेतला, एससीबीसी घेतलेला आहे आणि ओपनमध्ये घेतलेले आहे. म्हणजे काय म्हणजे घटना नावाची चीज आहे काय शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रामध्ये? एक समाज 4 आरक्षण का? तर तुम्ही सत्ताधारी आहेत म्हणून तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्याला बँका आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे सगळं आहे म्हणून तुम्ही ह्या गरिबांचं आरक्षणाचं तुम्ही खाना हे आम्हाला मुळीच मान्य नाही आणि आम्ही हे महाराष्ट्रामध्ये होऊ देणार. मुळात भाजपचा डीएनए ओबीसी नाही तर गद्दारांचा डीएनए. कारण गद्दारांच्या पाठीमागे भाजप सत्तेत आलेले आणि सगळ्यात महत्वाचा आहे ओबीसी उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत बावनकुळे, हे म्हणजे ओबीसीच्या उश्याला बसलेला साप आहे जो दंश मारायला एकाही ठिकाणी सोडत नाही. आतापर्यंत ओबीसी उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर कुठले ओबीसीच्या हिताचे निर्णय झाले? ओबीसीच्या बाजूचे निर्णय घेताय कोण?
राधाकृष्ण विखे पाटील. त्यामुळे आमची ह्या प्रसंगी एकच मागणी, बावनकुळेंनी खुर्ची खाली केली पाहिजे, कारण ते ओबीसी साठी एक सापासारखी काम करतात. त्यामुळे आमची या प्रसंगी मागणी हीच आहे की हे भाजपचं सरकार, शिंदे फडणवीसांचं सरकार, पवारांचं सरकार हे गद्दारांचं सरकार आहे. ओबीसीचे मत चालले आणि आता ओबीसीचं आरक्षण संपवत आहे. ओबीसीची समितीच बरखास्त झाली पाहिजे. ओबीसी इनकी बात करेगा. कुर्ती खाली करा, खाली करा. इस सरकार ने जो इस राज्य में ओबीसी को अन्याय किया है, महाराष्ट्र में ओबीसी में हिंदी का आरक्षण किया है, 58 लाख ओबीसी बने हैं, उनके विरोध में ओबीसी है, ओबीसी जनगणना ने भूमिका लिया है. ये सरासर पॉलिटिकल ओबीसी पे ये अन्याय है, पॉलिटिकल अन्याय है और ये कदापि हम सहन नहीं करेंगे. इसके लिए आगामी हम एक मोर्चा और एक जनता का महाराष्ट्र में निकालेंगे. ओबीसी गाएंगे कि जो ओबीसी का अन्याय हो रहा है, इस अन्याय के विरोध करके जो ओरिजिनल ओबीसी जिसकी संख्या अल्टी ज़्यादा है, हमारे से जो अन्याय हो रहा है हम न्याय नहीं देते. हमारे लड़ाई काफी बड़ी होती जा रही है. दिल्ली का बोल रही है कितने सालों से लड़ रहे हैं, लेकिन ये लड़ाई का अंत नहीं हो रहा है. आपको क्या लगता है सरकार कितनी लागत है? जनगणना में ये जाति है जो आरक्षण उसमें का जो प्रयास करें ये रोकने के लिए क्या कहना चाहोगे सर? क्या कहना चाहोगे? काफी संघर्ष करते हो, लेकिन अभी तक आप लोगों के संघर्ष को एक अंत नहीं मिला है. सरकार उसकी जिम्मेदारी यह उसका अधिक बाहर निकले, जरूर निकले. मराठा भी इसके बारे में आपका दूसरी हमारी यह इनका कुछ भाषण है यहाँ पे हमारे दिमाग के परे ओबीसी की रणनीति क्या रहेगी? आपको क्या लगता है? आंदोलन की हमारी एक्शन प्लान है. गाँव में रहते हैं, ओबीसियों को जागरूक कर रहे हैं, वहाँ के प्रधानों को हम मिल रहे हैं.
यह वार्तालाप यह टेलीविजन हमारे प्रधानमंत्री महोदय से जुड़े, अमित शाह जी से जुड़े, जिसका आप संसद जुड़े तो उनको पता चले भाव से नहीं तो हम नहीं होंगे उनके लिए ये लड़ाई सब इसके विरोध में रोहिणी आयोग है 10 बार एक्सटेंशन दे सकती है और भारत सरकार जब तक जातिगत जनगणना नहीं और मेजर उनके उत्तर क्या और ये रोहिणी आयोग तो इसी वजह से मुद्दा पड़ा और ये बैन कर रहा है तो ये रोहिणी पहले आती है नहीं आने का कारण यह है और मेरा दावा है कि जब तक जातिगत जनगणना नहीं हो तब तक रोहिणी आयोग आ ही नहीं सकता उसका जो रोहिणी आयोग का जो परामर्श लेना है या रोहिणी आयोग खरी पूरी बात नहीं है तब तक नहीं है इसलिए अनिवार्य है। धन्यवाद सर, आपसे बात करके बहुत अच्छा लगा। देखा आपने किस तरह सरकार ओबीसी समाज के लोगों को अनदेखा कर रही है और बीच में खुद ही एक फूट डाल के लोगों का मन भटका रही है ताकि उनका ध्यान कहीं और भटक जाए। सरकार ने अगर शपथ ली है तो उसको अपने जिम्मेदारी का एहसास होना चाहिए, ये नहीं कि जो हाथ बने हुए हैं उसी को काट के साइड कर दो। हमारे चैनल से और बने हुए नमस्कार सर। नमस्कार, आपका शुभ नाम बताइए। नमस्कार, माझं नाव बटुळे बाबा म्हणतात मला, बटुळे बाबा नावाने बोलतोय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये। आज जो ओबीसी आरक्षण को लेके ये जो मुद्दा है कितने सालों से चल रहा है, जिससे सरकार अपनी लापरवाही दिखा रही है, ये समझ में आ रहा है। आप क्या कहना चाहोगे इस विषय को लेके? हे काय झालं, सरकार नुसतं DNA म्हणतो, ओबीसीचा DNA, पण DNA फेने काही नाही, याच्या खुर्ची करता यायचा DNA वापर केला आहे आणि बाकी सगळे जे ओबीसीचे कार्यकर्ते पुढारी जे असते तर ते त्याच्यामध्ये काय करते, वापर करून घेतला ओबीसीचा आणि काम सगळं मराठा समाजाचं चालू। आता मराठा समाजाला आरक्षण काही कुठला ओबीसी म्हणत नाही की बाबा नका देऊ, पण याच्यामध्ये काय आहे की बुवा त्याला याच्यामधलं SBCचं आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे त्याला सध्या त्याला 4 आरक्षण येतं। मग मला सांगा, त्याला 4 आरक्षण आहेत तर मग ओबीसीतून द्यायचं, SBCचं द्यायचं, पुन्हा ते दुसरं एक कोणतं काय नाही, म्हणजे असे 4 आरक्षण त्याला द्यायचे। आता मी अडाणी माणूस आहे त्याच्यामुळं द्यायचं हो, आणि ओबीसीला मग निवळ ते कावळ्यासारखं नुसतं फांदीवर बसायचं का हो, आणि हे यांनी झालेलं कोणी सरकारने सगळं म्हणजे ओबीसीचं वाटोळं करायचं काम केलं। फक्त त्यांनी काय केलं, या फडणवीस सरकारने भांडण लावून दिलं, मराठा ओबीसी भांडण लावून दिलं, स्वतःची खुर्ची पक्की केली हो, आणि स्वतःची पोळी भाजण्याकरता दुसऱ्याचे लाकडं जाळलेले आहेत। तर त्याच्यामुळं हे काही सरकार ओबीसीची दखल घेत नाही आहे। इकडं तर सांगतं बाबा आम्ही धक्का लागून देणार नाही, ओबीसीचा धक्का लागून देणार नाही। आता तुम्ही सांगा मॅडम, धक्का जर लागून देणार नाही, धक्का लागणार नाही तर काय होणार? धक्का तर लागणारच आहे ना हो। तुम्ही एक तुमच्या खिशामध्ये 50चं बंडल बसतं आणि तुम्ही 1 लाख रुपये ठेवायला गेले, नंतर तुमचा खिसा फाटण करायला आणि 96 तुळे 92 तुळे हे काही आपलं म्हणजे दुसरं काही चाललेलं आहे किंवा मी आपण याचा समितीचा अध्यक्ष केला, समितीचा अध्यक्ष केला, त्याचा अध्यक्ष पूर्ण मागण्या मंजूर करून घेतो। मग आमचा ओबीसीचा अध्यक्ष काय मागण्या मंजूर करून घेतो? कोणी आंदोलन करायला भेटतो?
टिप्पण्याकरता काय करतो, कुठलाही दखल आतापर्यंत 2.5 वर्षात घेतली नाही. पण हे आंदोलन करायला किंवा पण हे कार्य एक सामान्य जनतेला कुठंही दखल घेतली. सरकार से क्या मांगे हैं आपकी, वो हमारी जनता को बताइए. मागणी काय आहे? सरकारची मागणी आमची काहीच नाही आहे. मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या. आम्ही पहिलं सांगितलं त्याला पहिलं म्हणजे हे दिलेलं आहे, SBC आणि दिलेलं आहे. तर तर डबल आरक्षण त्यानं दिलेलं आहे. आता तुम्ही सांगा, आमच्यामध्ये OBCमध्ये 27% आरक्षण आहे. 27मध्ये जर ते आले तर आम्हाला काय राहणार आहे OBCवाल्याला? आणि हे आरक्षण म्हणजे हे फक्त त्याला राजकीय याच्याकरता पाहिजे, हे किंवा सामान्य गरीब मराठा समाजाच्या जनतेकरता हे आरक्षण नाही. यायला फक्त राजकीय जे कुठं एखादा आमचा धनगराचा म्हणा, माळ्याचा म्हणा, आता मराठा कुंभाराचा एखादा तरी कुठंतरी पंचायत समितीचा जिल्हा परिषदचा मेंबर होईल किंवा सरपंच होईल, हे होऊन द्यायचा नाही. आणि दुसरं गोष्ट ते 3 बरं सांगते आमचं खाल्लं. अहो सगळं येईन OBCचंच खाल्लं ना. 90% कारखाने यायचे, 90% संस्था यायच्या, 90% बँक यायच्या, आणि हे म्हणजे आमचं खाल्लं. काय खाल्लं OBCचं सांगा, OBCने सांगा बरं. अहो उलटं OBCचं यांनी खाल्लं. आता जे काही 100